भरपूर असा उन्हाळा आणि भरपूर असं ऊन सगळीकडेच आहे आणि अशा उन्हामध्ये जेवणाची तर इच्छा होत नाही. त्यातल्या त्यात जर आपण वरण-भात खाल्ला आणि तूरच्या डाळीचं वरण खाल्लं तर पित्ताचा भरपूर असा त्रास बऱ्याच जणांना होत असतो. तरी ते पित्त कमी करण्यासाठी तसेच घरात आजी-आजोबा असतील, लहान मुलं असतील त्यांच्यासाठी पौष्टिक आणि पचायला हलकं मूग डाळीचं सूप आपण बनवलेलं आहे. मी इथे अर्धी वाटी मुगाची डाळ शिजवून घेतलेली आहे. तरी ते मुगाची डाळ 1 तास भिजवून नंतर मी तिला शिजवून घेतलेलं आहे. मी इथे मुगाच्या डाळीमध्ये शिजताना काहीही घातलेलं नाही, फक्त पाणी टाकून या डाळीला शिजवून घेतलेलं आहे. आता ही डाळ स्मॅश करून घ्यायची. तर बघा बराच वेळ डाळ पटकन बारीक होत नाही. जिथे बोरिंगचं पाणी असतं तिथे डाळ पटकन बारीक होत नाही. तर या पद्धतीने फुलपात्र किंवा वाटी घ्यायची आणि डाळीला बारीक करून घ्यायचं आहे. बराच वेळ डाळ शिजत नसेल तर डाळीमध्ये अर्धा चमचा तेल टाकायचं आणि डाळीला शिजवून घ्यायचं आहे. तरी ते आता डाळ चांगली बारीक करून झालेली आहे. तर चला आपण झटपट या डाळीला फोडणी देऊयात. त्याच्यासाठी मी ते 2 चमचे ओलं खोबरं खवून घेतलेलं आहे किंवा किसून घेतलेलं आहे. अर्धा चमचा धणे आणि पाव चमचा जिरं घेतलेलं आहे. आता हे सर्व आपण मिक्सरला पाणी न टाकता सुक्कं फिरवून घेणार आहोत. तर बघा अशी जाडसर आपण इथे पावडर बनवून घेतलेली आहे. आता पॅनमध्ये तुम्ही तूप टाकू शकता किंवा तेल टाकू शकता. मी इथे 1 चमचा घरात काढलेलं साजूक तूप घेतलेलं आहे. तुपामुळे मुगाच्या डाळीला खूप छान टेस्ट लागते. आता तूप इथे चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली. मोहरी कायम गरम तेलामध्ये किंवा तुपामध्ये घालायची, म्हणजे मोहरीचा खमंग असा वास आपल्या फोडणीला किंवा डाळीला येत असतो. आता त्याच्यामध्येच पाव चमचा जिरं घातलेलं आहे. जिरं आपण वाटणमध्ये सुद्धा घातलेलं आहे, म्हणून पाव चमचा जिरं घातलं. 10-12 मेथीचे दाणे घातले आणि 9-10 कढीपत्त्याची पानं घातलेली आहे. खमंग अशी फोडणी तयार झाल्यानंतर आपण शिजवून घेतलेली डाळ टाकली आणि डाळ टाकल्यानंतर चांगलं सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व फोडणी या डाळीमध्ये मिक्स करायची. त्याच्यामध्ये छोटा पाव चमचा हिंग टाकलं आणि मोठा पाव चमचा हळद टाकलेली आहे. आपण डाळ शिजायला घालताना हिंग, हळद काहीही न घालता शिजवून घेतलेली आहे, म्हणून मी ते हळदीचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलेलं आहे. पुन्हा सर्व मिक्स करून घ्यायचं. फोडणी दिल्यानंतर गॅसची फ्लेम लो करून घ्यायची आहे. मूग डाळीचं सूप किंवा सार थोडंसं पातळ असतं, म्हणून याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घातलं. पाण्याचं प्रमाण आपल्या आवडीने कमी जास्त करायचं आहे. चवीनुसार मीठ टाकलं. आता पित्त कमी करण्यासाठी याच्यामध्ये कोकम घालायचं आहे. तुम्ही कोकमचे 2 तुकडे घालू शकता. माझ्याजवळ कोकमचं आगाळ आहे, ते मी 1 चमचाभर टाकून घेतलेलं आहे. कोकमची आंबट चव बॅलन्स करण्यासाठी 2 चमचे कापलेला गूळ टाकलेला आहे. 1 अखंड हिरवी मिरची मध्ये कट करून टाकलेली आहे. तुम्ही मिरची कापून फोडणीमध्ये सुद्धा घालू शकता. मी फक्त फ्लेवरसाठी मिरची टाकलेली आहे. दळून घेतलेलं ओल्या खोबऱ्याचं वाटण टाकलं. धने, जिरे, ओल्या खोबऱ्यामुळे या डाळीला खूप छान टेस्ट येते. भरपूर अशी कोथिंबीर टाकली आणि इथे डाळ चांगली मिक्स करून घ्यायची आहे. डाळ मिक्स झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि डाळीला एक उकळी आणून घ्यायची आहे. तर बघा आपण याच्यामध्ये कोकम आणि गूळ घातलेला आहे. कोकम हे पित्तशामक आहे, त्याच्यामुळे कोकमचा वापर केलेला आहे आणि मुगाच्या डाळीमध्ये कोकम आणि गूळ याची टेस्ट खूप छान लागते. आपण या डाळीमध्ये कुठेही कांदा, खोबरं याचा वापर केलेला नाही, त्याच्यामुळे जे कांदा खोबरं खात नाहीत ते या पद्धतीचं सूप बनवून ट्राय करू शकतात, घेऊ शकतात. डाळीला उकळी आली की गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि लो फ्लेमवरती 4 मिनिटं या डाळीला उकळून घ्यायचा आहे. गॅस कमी केल्यानंतर बघा डाळीला साईडला फेस येतो. खूप जर पित्ताचा त्रास असेल तर हा सर्व फेस काढून टाकायचा आहे, म्हणजे आणखीन पित्त कमी होण्यास मदत होते. तर बघा मी इथे थोडासा फेस काढून घेतलेला आहे आणि 4 मिनिटांमध्ये आपण डाळीमध्ये जे कोकम, गूळ आणि वाटण टाकलेलं आहे त्याचे सगळे फ्लेवर इथे डाळीमध्ये उतरणार आहेत, म्हणून 4 मिनिटं लो फ्लेमवरती डाळीला उकळवून घ्यायचं. गॅस बंद करून झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटांनी आपण ही डाळ आता काढणार आहोत. 10 मिनिटं झाकून ठेवल्यामुळे सगळे फ्लेवर डाळीमध्ये उतरलेले आहेत आणि 5-10 मिनिटांनंतर ही डाळ सर्व करण्यासाठी तयार आहे. तर बघा इथे डाळ किती घट्ट किंवा पातळ हवी आहे ते प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं. आणि बघा इथे मूग डाळीचं पौष्टिक असं सूप तयार आहे. तर घरामध्ये आजी आजोबा असतील तर त्यांना या पद्धतीचं मूग डाळीचं सूप देऊ शकता. चपाती चुरून खाऊ शकता, मऊसूत अशा भातावरती टाकून खाऊ शकता किंवा डायरेक्ट याच्यावरती 1 चमचाभर तूप टाकून हे सूप पिऊ शकता. लहान मुलांना सुद्धा हे सूप अतिशय हेल्दी आहे. फक्त लहान मुलांना देताना त्याच्यामध्ये मिरचीचा वापर करायचा नाही. तुपाची फोडणी दिलेली आहे, त्याच्यामुळे तूप टाकण्याची सुद्धा गरज नाही. अप्रतिम असं मूग डाळीचं सूप तयार झालेलं आहे. मूग डाळीची पुरणपोळी, मूग डाळीची कटाची आमटी याचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करायला, मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.